नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा मयेकर. ह्याला जीवन ऐसे नाव ह्या सदराखाली आजचा आपला विषय आहे साधक आणि संत. त्या दिवशी एका साधकाने मला विचारलं की ह्या जन्मात मी समजा अगदी खूप 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 प्रखर साधना केली तर मला परमतत्व साधक मी होऊ शकेन का, रिअलायझेशन माझं होऊ शकेल का. तर मी त्याला म्हटलं की यासाठी दोन गोष्टी मुख्यत्वाने कारणीभूत आहेत. जसं की आपण बँकेत थोडे थोडे पैसे टाकतो आणि मग ते अमाऊंट वाढत जातं ना, तसं तुझ्या गेल्या कित्येक जन्मांमध्ये तू किती साधना केली आहेस त्याच्यावरती हे तुझं पुण्य मिळणं अवलंबून आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर ह्या जन्मात तुला सद्गुरू भेटले किंवा भेटले असतील तुझ्या सुदैवाने, तर त्यांच्या आशीर्वादाने ही तुझी कामना फळू शकते. म्हणजे कसं आहे ना की एक आपण काही वाचतो, काही आपण समजा एक काश्मीर एक विषय घेऊया. काश्मीर या विषयावरती आपण एक छान असं काही पुस्तक वाचलं माहितीचं, की काश्मीरमध्ये बर्फ पडतं, तिथे दाल लेक आहे, निषाद बाग आहे वगैरे असं जे काही आहे वैशिष्ट्य काश्मीरचं. ते वाचून आपल्या ज्ञानात तर भर पडते. पण आपण जेव्हा प्रत्यक्ष काश्मीरला जाऊ आणि तो अनुभव घेऊ, तर ते खरं ना, म्हणजे तेव्हाच गंमत येते. तसं तुम्ही जेव्हा साधक बनता, तेव्हा तुम्ही मोठ्या-मोठ्या संतांची आत्मचरित्र वाचता. त्यामुळे तुम्हाला निश्चितपणे स्फूर्ती मिळते. त्यांच्या आयुष्यात कशा घटना घडल्या, कसे काही चमत्कार घडले, त्यांनी लोकांना किती लोकांची सेवा केली वगैरे जे काही आहे ते. पण तुम्हाला ह्याची अनुभूती कधी मिळेल? तुम्ही स्वतः जर सातत्याने अगदी निरंतर साधना करत राहिलात, तरच तुमचा हा उद्देश सफल होणार आहे ना. आणि मग तुम्हाला छोटासा जरी अनुभव आला, तरी तुम्हाला अगदी परमानंद होतो. हो की नाही? तसं आहे की मुख्य गोष्ट म्हणजे साधकाने निरंतर मनापासून आणि सद्गुरूंनी सांगितलेली साधना करत राहणे. बरोबर आहे? काही वेळेला काय होतं की काही संत हे लोकांच्या उद्धारासाठी जन्म घेतात. म्हणजे लहानपणापासूनच त्यांची सगळी लक्षणं, त्यांचं वागणं सगळं वेगळं असतं. पण काही वेळेला असंही झालेलं आहे, उदाहरण आपण घेऊया वाल्मिकी ऋषींचं, की ते तर लोकांना लुटायचे, म्हणजे पापी होते ते. पण त्यांनी एकदा घरच्यांना विचारलं, की घरचे तर त्यांनी मिळवलेल्या पैशावरती सगळे एन्जॉय करायचे. पण त्यांनी विचारलं, की "तुम्ही माझ्या पापाचे भागीदारी आहात ना, होणार ना?" तर सगळ्यांनी नकार दिला. तेव्हा त्यांना सत्य कळलं काय आहे ते आणि त्यांनी भक्ती सुरू केली आणि त्या वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी झाला. तसं आपण तर सामान्य जन आहोत. त्यामुळे आपण प्रयत्न केले तर ही गोष्ट आपल्याला लाभू शकते. किमान पक्षी आपलं आयुष्य सुसह्य होऊ शकतं. कसं आहे ना, की तुम्ही साधना कुठचीही करा. तुम्ही सद्गुरूंनी सांगितलेली केली तर जास्ती उत्तम आहे. पण समजा तुम्हाला सद्गुरू जरी नसले, तुम्ही एखादं आराध्य दैवत, इष्टदैवत मानून तुम्ही एक ठराविक साधना, मग ते जप-तप असो, नामस्मरण असो, स्तोत्र वाचणं असो, काही असो, मेडिटेशन असो. पण तुम्ही नेहमी करत राहिल्यानंतर तुमच्या मनाला एक प्रकारची शांती लाभते. बरोबर आहे की नाही? आणि कसं आहे की जसं-जसं तुम्ही करत जाता ना, तर तसं-तसं तुमची देहबुद्धी कमी-कमी होत जाते. तुमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा अहंकार गळून पडतो. ज्यामुळे तुम्हाला त्रास होतो नेहमी, तो अहंकार गळून पडतो. तुमच्या इच्छा, वासना, दुर्गुण हे हळू-हळू सगळं गळून पडतं. आणि कसं होतं, की तुम्हाला एक शांतता लाभते आणि तुम्हाला जाणवतं, की रोजच्या व्यवहारात पण आपल्याला जी पहिली अस्वस्थता होती, जो रेस्टलेसनेस होता मनामध्ये, ते सगळं कमी झालेलं आहे. आणि जसं तुम्ही करत जाता, तुम्हाला एक आत्मानंदाची अनुभूती येते.
म्हणजे कसं असतं ना, की काही लोकांना एरवी कसं आहे, की आपल्याला कुणी काही जरासं बोललं तर आपल्याला राग येतो. बरोबर आहे ना? किंवा वाईट वाटतं. पण काही एक ठराविक स्थितीनंतर आपल्याला ह्या गोष्टींनी फरक नाही पडत. तुमची कोणी किती स्तुती केली ना, तरी तुम्हाला फार चढून जायला होत नाही किंवा तुम्हाला कोणी टाकून बोललं, टोचून बोललं, तरी तुमच्या मनाला तेवढा त्रास होत नाही. संतांचं कसं असतं बघा, म्हणजे जिझसचंच उदाहरण घ्या, येशू ख्रिस्त, की ज्या लोकांनी त्याला सुळावर चढवलं, तर तो परमेश्वराला काय म्हणाला, की "हे देवा, त्या लोकांना माफ कर." म्हणजे संतांचं मन किती मोठं असतं बघा. आणि कसं होतं ना, की जसं-जसं तुम्ही साधना करत जाता, तुम्हाला एकांत प्रिय वाटायला लागतो. एरवी कसं असतं ना, की कारणाशिवाय आपण खूप गप्पा मारतो. ते पण हळू-हळू कमी होतं. कधी तुम्ही स्वतःहून मौन धरता. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लाभासाठी असतात. आणि कसं असतं ना, की जो खरा साधक असतो ना, तो शांत चित्त होतो. सदा आनंदी आणि हसत असतो. तो काम तर सगळं करतो, अगदी प्रेमाने प्रत्येक काम करतो. पण मा फलेषु कदाचन. तो इतरांकडनं काहीही अपेक्षा करत नाही. जरी त्याला संसार चालवायचा असेल, तरी मिळालं तर आनंद आहे, नाहीतर त्याला तसं तेवढं दुःख पण होत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी कसं असतं, की त्याला त्याच्या मनामध्ये आत्मज्ञानाची पहाट होते. त्याला जाणवतं, की हे जग नश्वर आहे. त्याला जाणवतं, की हे मी माझं, हे तू तुझं, हे सगळं हा माझं हे घर आहे, हा बंगला आहे, ही गाडी आहे. याला काही अर्थ नाही. शेवटी आपण जाताना हे सगळं खाली सोडून जाणार आहोत. आणि आत्मा हेच खरं आपलं जीवित आहे. ते एक मोठं चैतन्य आहे. ह्या सगळ्या गोष्टींची त्याला हळू-हळू, हळू-हळू जाणीव व्हायला लागते. तो सगळ्यांचं भलं करतो. सगळ्यांच्या भल्यासाठी झटतो. म्हणजे कसं असतं, की आपण सामान्य माणसं कसं, की देवाकडे आपण काय प्रार्थना करतो? हां, अरे माझ्या मुलाची बढती होऊन दे, माझ्या मुलीचं लग्न होऊन दे. आपल्या प्रियजनांसाठी आपण देवाकडे प्रार्थना करतो करतो ना. पण जेव्हा साधक प्रगती करायला लागतो, तेव्हा तो काय म्हणतो, की "हे परमेश्वरा, हे इतर लोक जे अज्ञानाच्या अहंकारामध्ये बुडालेले आहेत, त्यांना ज्ञानाचा प्रकाश दे. त्यांना आनंदी, समाधानी बनव." म्हणजे सगळ्या विश्वासाठी तो प्रार्थना करतो. हे विश्वची माझे घर, म्हणजे कसं, की त्याला हे सगळंच म्हणजे तुझं माझं नाहीच. हे जगात जेवढी लोक आहेत, वसुधैव कुटुंबकम, हा त्याला साक्षात्कार होतो. आणि संतांचं कसं आहे बघा, की संतांकडे सिद्धी असतात, पण त्या सिद्धींचा उपयोग ते लोकांना भुलवण्यासाठी किंवा पैसा कमावण्यासाठी नाही करत. त्या सिद्धींचा उपयोग सुद्धा ते दुसऱ्यांना मदत करण्यासाठी करतात. म्हणूनच ते संत असतात ना. रामकृष्ण परमहंसांनी तर आपल्या भक्तांचे आजार स्वतःच्या अंगावर घेतल्याची उदाहरणं आहेत. असे अनेक संत आहेत, की ज्यांनी हे अशा तऱ्हेचं समाजकार्य, लोकसेवा केलेली आहे. आणि जेव्हा हे असं होत जातं ना, की तुम्हाला आता काही म्हणजे काय आहे, काही केलं तरी तुम्ही आनंदातच असता हो. तुम्ही शांत आणि समाधानी असता. म्हणजे उद्या तुमच्या समोर मृत्यू जरी आला, तर तुम्ही अगदी आनंदाने त्याला स्वीकारता. म्हणजे खरं तर तुमचा साधकाचा संतच झालेला असतो त्यावेळेला, फक्त तुम्हाला त्याची जाणीव नसते. तर हे असं तुम्ही साधना करून जेवढं जेवढं काही तुम्हाला मिळवता येईल मिळवा तुम्ही. संत काय म्हणतात, की जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. है ना?
म्हणजे दुसऱ्यांना अडल्या नडल्यांना जो मदत करतो तोच साधू, तोच संत. जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, जे कारंजले गांजले. तर मंडळी, आजचा विषय इथे संपलेला आहे. पुढच्या आठवड्यात आपण नवीन विषय घेऊन भेटूया. तोपर्यंत राम राम.